बच्चू कडूंचे काही समर्थक हे रेल्वे रुळावर दाखल झालेले आहेत। आंदोलकांनी रेल्वे रुळावर ठिय्या दिलाय। बच्चू कडू यांच्या इशाऱ्याने आंदोलक रेल्वे रुळावर पोहोचलेले आहेत। मरणाची आवश्यक नाही, सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी। आतापर्यंत 2 ते 3 महिने झाले यांच्या माध्यमातून नागपुरातल्या रेल्वे रुळावरची दृश्य आहेत। काही आंदोलक बच्चू कडूंचे काही समर्थक हे रेल्वे रुळावरती पोहोचलेले आहेत। बच्चू कडूंनी रेल्वे जाम करण्याचा इशारा दिला होता आणि त्यानंतर त्यांचे समर्थक आंदोलक हे रस्त्यावर रेल्वे रुळावर पोहोचलेले आहेत। रस्त्यावर तर मोठ्या संख्येने आंदोलक आहेत। रेल्वे रुळावर सुद्धा काही समर्थक काही आंदोलक पोहोचलेले आहेत। पोलीस सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पोलीस या आंदोलकांशी बच्चू कडूंच्या समर्थकांशी संवाद साधतायत। मात्र हे आंदोलक आक्रमकच आहेत। आपण ही दृश्य पाहू शकतो। रेल्वे रुळावर ठिय्या या आंदोलकांकडून देण्यात आलेला आहे। बच्चू कडूंच्या समर्थकांकडून देण्यात आलेला आहे। बच्चू कडू यांची शेतकरी कर्जमाफीची प्रमुख मागणी आहे आणि त्यांनी 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम सरकारला दिला होता। 12 वाजून गेलेले आहेत। आता 12:55 झाले, जवळपास 1 वाजत आलेला आहे। अद्यापपर्यंत तोडगा निघालेला नाही आणि त्यामुळे काही आंदोलक हे आता रेल्वे रुळावर पोहोचलेले आहेत। बच्चू कडूंचे समर्थक हे रेल्वे रुळावर पोहोचलेले आहेत। रेल्वे रुळावर आडवे झोपून रेल्वे रुळावर बसून हे आंदोलक ठिय्या देत आहेत। त्याची दृश्य आपण नागपुरातून थेट पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आताच्या क्षणाला पाहतो। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी पंकज गादगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पंकज, बच्चू कडूंनी दिलेला अल्टिमेटम संपलेला आहे। काही आंदोलक आक्रमक झालेत, थेट रेल्वे रुळावर पोहोचलेत, पोलीस सुद्धा पोहोचलेत। नक्कीच आंदोलक हे आक्रमक झाले आहे, रेल्वे रुळावर पोहोचलेले आहे। एकूणच हा जो नागपूर मुंबई महामार्ग आहे आणि रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात आंदोलक पोहोचलेले असल्याने पोलीस सुद्धा इथे पोहोचले आहे। पोलीस आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका दिसून पडत आहे। हा मार्ग बच्चू कडूंनी आंदोलनाचा इशारा दिला होता, रेल्वे रुळ रोखण्याचा इशारा दिला होता। त्यानंतर आंदोलक आक्रमक झाले, त्याने आंदोलक हे थेट रेल्वे लाईनवर पोहोचले व रेल्वे रुळावर झोपून हे आंदोलन केलं। एकूणच आपल्यासोबत बोलण्यासाठी काही आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। भाऊ, काय सांगाल? रेल्वे रुळावर आहात, आम्हाला या सरकारने मजबूर केला आहे मरणासाठी। तसा तर यांच्या धोरणानं मारलेला आहे सरकारने। हमी भाव दिले 5,000 रुपये सोयाबीनला, खरेदी करून राहिले व्यापारी 3,000 रुपयानं। आमचा खर्च आहे क्विंटल मागत 7,000 रुपये। त्यानंतर आम्ही सरकारला जाब विचारण्यासाठी नागपूरमध्ये बच्चू भाऊंच्या नेतृत्वात आम्ही हा महाएल्गार मोर्चा काढलेला आहे। या महामोर्चाच्या एकूणच आंदोलक आक्रमक झालेले आहे, मात्र पोलीस विभागाच्या वतीने रेल्वे रुळ खाली करण्याचं काम सुरू आहे। पोलीस प्रशासन सुद्धा पोहोचलेलं आहे। आंदोलकांना पोलिसांच्या वतीने विनंती केली जात आहे की रुळ खाली करावा। हा महामार्ग आहे आणि मध्य रेल्वेचा हा महामार्ग असल्याने रेल्वे पोलिसांकडून पोलीस प्रशासनाकडून हा महामार्ग खाली करण्याचे काम सध्या सुरू आहे। बरं, आणखी काही आंदोलकांशी तुम्ही संवाद साधा, आंदोलकांच्या भावना, आंदोलकांचं नेमकं म्हणणं हे आपण समजून घेऊया। पंकज, नक्कीच आंदोलकांना इथून बाहेर करण्याचं काम प्रशासनाच्या वतीने सुरू आहे। पोलीस प्रशासन इथे पोहोचले आहे। एकूणच काही आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। भाऊ, काय सांगाल? वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केले, उपोषण केले, पण सरकार त्याची दखल घेत नाही। कित्येक वेळा अन्नत्याग केला, रक्तदान शिबिरं घेतली, पण या सरकारला जाग येत नाहीये। एकूणच पोलीस प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना दूर करण्याचं काम होत आहे। रेल्वे ट्रॅक खाली करा अशी विनंती पोलीस प्रशासनाच्या वतीने करत आहे। मात्र बच्चू कडू समोरचा पवित्रा काय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। विक्रांत, अरे नाही, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अगदी बरोबर आहे। बच्चू कडू नेमकी आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तुम्ही आता रेल्वे रुळावर आहात, रेल्वे रुळावर आंदोलक सुद्धा आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी आणि आंदोलकांचं नेमकं म्हणणं हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं। नागपूरमध्ये महाएल्गार बच्चू कडूंच्या नेतृत्वामध्ये महाएल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर अमरावतीमधून हा मोर्चा सुरू झाला, काल एक दिवस वर्ध्यामध्ये मुक्काम झाला, काल नागपुरामध्ये हा मोर्चा पोहोचला आणि आता आज हे आंदोलक आक्रमक झालेले आहेत, कारण बच्चू कडूंनी दिलेला अल्टिमेटम आता संपलेला आहे।